आमच्या महिला भगिनींना 1,500 नकोय, लाडक्या बहिणींना 1,500 नकोय, तुम्ही हे दाखवा इथलं। ये घटना जो घड़ी है ये इसका हम सब शिवसेना महिला आघाड़ी के तरफ से निषेध करते हैं। ये जो घटना हुई है इसकी जिम्मेदारी लेके ये गृह मंत्री ने राजीनामा देना चाहिए, ये हमारी मांग है। जे आहे ते आक्रमक झाले। अशा पद्धतीने आगारामधल्या सगळ्या गाड्याची अवस्था या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कंडोमचे पॉकेट, दारूच्या बाटल्या, त्याचबरोबर पांघरण, अंतरण हे हा लॉज बनवला असल्याचा आरोप जो आहे तो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात येते। त्यासाठी अनेक महिला सुद्धा आज सगळं आंदोलन करतायत। त्याबरोबर शिवसेनेचे नेते सुद्धा हे सगळं आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। वसंत मोरे सहभागी झालेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये। काय सगळी परिस्थिती आहे तुम्ही आपण इथं पाहू शकतो की ही एक एसटी आहे, ही बंद असणारी एसटी आहे। त्या बंद असणाऱ्या एसटी मध्ये इथं आज शेकडो कंडम्स इथं पडलेले आहेत। म्हणजे सुरक्षा कोण आहे? सुरक्षा अधिकारी या भागाचा, इथं जे काही सुरक्षा कर्मचारी आहेत ते सगळे ह्या एक बलात्कार झाला म्हणून हा प्रकार म्हणजे इथं तर रोज होतोय। इथं तुम्ही कंडमची पाकिटं पडलीत, हे बघा, दारूच्या बाटल्या पडल्यात, कपडे पडलीत, आंतरवस्त्र पडलीत, बेडशीट ठेवलेत। बलात्कार काय अधिकाऱ्याची 100% सुरक्षा कर्मचारी जबाबदार आहे त्याला। तुम्ही जो आरोप करत कुठली तुमची भूमिका सरकी बसचा वापर केला, नेमका आरोप काय? आम्ही अनेक गोष्टी बघतोय इथं आता। माझं तेच म्हणणं आहे ना की ह्या ठिकाणी जो वापर होतोय, ज्या बस आहेत 4 बस आहेत इथं, या 4 बस मधल्या ह्या बसमध्ये ही जरा त्यातल्या त्यात कंडिशन वाली वाटते, म्हणजे ही कंडिशन अधिकृत ही लॉज दिसते इथं। आणि ही इतक्या आतमध्ये आहे की ह्या आतमध्ये येताना सुरक्षा केबिन मध्ये बसणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना विचारल्याशिवाय पुढे येऊच शकत नाही। मग या ठिकाणी अंधारामध्ये ज्या वेळेस ह्या सगळ्या गोष्टी होतात त्या सुरक्षा कर्मचारी काय करतात? इथं रोज बलात्कार होतोय, इथं शेकडोनी कंडोमची पाकिटं पडलेली आहेत आणि ते पण चारही बाजूने बंदिस्त असणाऱ्या आगारामध्ये। मग इथला जो आगार प्रमुख आहे तो काय करतो? इथला सुरक्षा अधिकारी तो काय करतो? इथल्याचे सुरक्षा लोक नेमलेली आहेत, 20 लोक नेमलेली आहेत। ही 20 लोक काय करतात? आता एक महत्वाचा मुद्दा थांबवतो, कारण तुम्ही जो मुद्दे उपस्थित करताय ना, शिवनेरी आणि शिवशाहीच्या बसेस आहेत त्यात हे सगळे काळे धंदे चालतात असा आरोप करताय। छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती नुकतीच झाली आणि त्या शिवशाही अवतरली म्हणतात महाराष्ट्रामध्ये। मग शिवशाही अवतरलेली असताना मग त्या शिवशाही नावाच्या बसमध्ये अशा प्रकारे जर असले फालतूचे धंदे होत असतील तर मग परिवहन मंत्री काय करतात? याच्यावरती कारवाई। खाजगी बसेस आहे त्याचं नियोजन एसटी महामंडळाकडे नाही असं म्हणलं जातं। नाही, नियोजन त्यांच्याकडे, मग त्यांच्या आगारात काय करतायत त्या खाजगी आहेत तर? पण तुम्ही तोडफोड केली, राग जो अनावर झाला ना, हे सगळं बघितल्यानंतर कारण एक बलात्कार तिकडे झाला, त्या बलात्काराच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्हाला इथं माहिती मिळाली की आतमधल्या बाजूला इथं जी एसटी लागली आहे, ह्या एसटी मध्ये रोज बलात्कार होतोय, इथं रोज इथं एवढ्या मोठ्या प्रमाणात, म्हणून आम्ही इथं पाहायला आलो, ही सत्यता पाहिली। त्याच्यानंतर आमच्या डोक्यामध्ये ही तिडीक गेली की बाबांनो, कोणत्याही परिस्थितीमध्ये इथं येताना सुरक्षा केबिन भेदूनच पुढे यावं लागतंय। मग सुरक्षा केबिन मधले सुरक्षा कर्मचारी काय करतात? सिगरेट आणि दारूच्या बाटल्या पण दिसत आहेत बघा, सिगरेट आणि दारूच्या बाटल्या पण दिसत आहेत। नाही, सगळ्या गाडीमध्ये पण येते आहे बघा इथं, दाखवा जरा। हे बघा, नागडीचा खांबा आहे, हे एसटी महामंडळाच्या बसेस मध्ये येतात, हे एसटी महामंडळाची पडीक बस आणि ते विशेष आगारामध्ये। मग याच्यामध्ये एसटीचे कर्मचारी सहभागी आहेत का बाहेरने येणारे लोक सहभागी आहेत? जर एसटीचे कर्मचारी याच्यामध्ये असेल तर बाहेरचे लोक असतील तर इथं ज्या गोष्टी होतात ह्या गोष्टी का पाहिल्या जात नाही? सुरक्षा कर्मचारी इथं काय फक्त पगार घ्यायला आहेत का? महत्वाचा मुद्दा ना, ज्या इथल्या आगारच्या प्रमुख आहेत ना, त्यांना आम्ही विचारलं आज सकाळी, 26 तासानंतर बातमी बाहेर आली तर त्या परत आम्हाला म्हणतात की पोलिसांकडनं माहिती घेऊन सांगते, म्हणजे 26 तासानंतर आगार प्रमुखांना माहिती नव्हती। ही चूक कोणाची येतात? 100% ही आगार प्रमुखांची चूक आहे।
आगार प्रमुखासह सुरक्षा कर्मचाऱ्यांनी जो घटना घडली ती पहिल्यांदा कोणाला इंटिमेट करायला पाहिजे, ती सुरक्षा आगार प्रमुखाला केली पाहिजे. मग आगार प्रमुख जर माहितीच नाही म्हणतो म्हणल्यावरती त्या आगार प्रमुखाला या आगारात थांबण्याचा अधिकार नाही. त्या आगार प्रमुखावर कारवाई. मंत्री आहेत, तुम्ही त्यांची काय भेट घेणार आहेत का? कारण हे भयंकर आहे सगळ्या गोष्टी. 100% पुणे शहराची सुरक्षा म्हणून आम्ही बोलून थांबणार नाही. त्यांची भेट घेऊन त्यांना सुद्धा सांगू. पोलिसांनी गृह आगार व्यवस्थापकावर काही कारवाई करणार नाहीत असं म्हणत आहे. एसीपी ऑफिस अगदी हाकेच्या अंतरावरती समोरच आहे. आहे. समोर एसीपी ऑफिस आहे आणि एसीपी ऑफिसच्या समोर जर अशा प्रकार घडत असतील तर मग आम्हाला कायदा हातात घ्यावाच लागेल ना. म्हणून आम्ही सुरक्षा केबिन आता मागणी काय? सुरक्षा कर्मचाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. खाली चल रे. सुरक्षा कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि आगार प्रमुखावर कारवाई झाली पाहिजे. तर आपण हे बघतोय, हे सगळे साड्या आहेत वेगवेगळ्या कंडोमच्या पॉकेट आहेत. खरं तर हे भयानक चित्र जे आहे ते शिवसेनेनं आज उघड केलंय असंच म्हणावं लागेल. ठाकरेंची शिवसेना जी आहे ती आक्रमक झालेली आहे. ज्या गोष्टीला हात सुद्धा लावू शकत नाहीत अशा सगळ्या गोष्टी यात दिवसा घडत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी केलेला आहे. महिला कार्यकर्त्या सुद्धा आता मोठ्या आक्रमक झालेला पाहायला मिळत आहेत. महिला कार्यकर्त्यांनी सुद्धा बाहेर आंदोलन सुरू केलेलं आहे. आज सकाळी जो स्वारगेट डेपोमध्ये काल सकाळी जो गुन्हा दाखल झाला, बलात्काराची घटना समोर आली, त्यानंतर गुन्हा दाखल झाला. अद्याप आरोपी मात्र सापडलेला नाही. मात्र ही सगळी आगाराची जी दुरावस्था आहे ती दुरावस्था समोर आलेली आहे. खरं तर यावर बोलणं गरजेचं आहे, कारण दररोज याच गाडीमध्ये रोज बलात्कार होत असल्याचा आरोप जो आहे तो या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि या सगळ्यांमध्ये ही सगळी दुरावस्था पाहताना सुद्धा ते दाखवत आहेत की बाबा नेमकी स्थिती काय आहे. अशा 4 शिवाजी महाराजांच्या नावावरची सगळी गाडी, या शिवशाहीचं राज्य आलं असताना या गाडीत असे कसे प्रकार होऊ शकतात. हे सगळं अपयश जे आहे ते इथल्या सिक्युरिटी गार्डचं आहे, इथल्या सिक्युरिटी कॅबिनचं असल्याचं म्हटलेलं आहे. आणि त्या सगळ्या या सिक्युरिटीचा राग अनावर झाल्याने त्या सिक्युरिटीची कॅबिन सुद्धा आता वसंत मोरे यांनी खोललेली आहे. महिला कार्यकर्ता बाहेर जोरदार घोषणाबाजी देत आहेत, आंदोलन करतायत, निषेध करतायत या घटनेचा. कारण ही घटना निषेध करणारी सारखीच आहे आणि अशा पद्धतीनं सगळं जे ऑपरेशन आहे ते उद्धव ठाकरेच्या शिवसेनेने आंदोलनाच्या स्वरूपातून केलेलं आहे. पोलीस अधिकारी इथं आलेले आहेत, मात्र पोलिसांच्या समोर सुद्धा हे सगळं आंदोलन जे आहे ते सुरू आहे. सुरक्षा रक्षकांच्या सगळ्या कामावर जो आहे तो ठपका जो आहे तो वसंत मोरे यांनी ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळते. ही गाडी जी आहे ती अगदी बंद पडलेली, अतिशय भंगार अवस्थेत असलेली आपल्याला पाहायला मिळते. अशा 4 गाड्या ज्या आहेत त्या स्वारगेट डेपोत होतात आणि रोज या शिवशाही बसमध्ये असे सगळे प्रकार शिवाजी महाराजांच्या नावावर आलेल्या राज्यात शिवशाहीमध्ये बस आगारामध्ये असताना घडतायत. आणि ही बस जी आहे ती अशा ठिकाणी आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्यासोबत महिला आंदोलकांचा सुद्धा आक्रमकपणे आता घोषणा देत आहेत. सगळे पोलीस अधिकारी, महिला, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या ह्या सगळ्या महिला आहेत ज्या आंदोलन करतायत आणि निषेध व्यक्त करतायत. अतिशय आंदोलनाची हाक त्यांनी दिलेली होती आणि त्यानंतरच आता हे सगळे आंदोलक आहेत. काय जो हा प्रकार झालेला आहे, जो तो गाड्या आहे तो रेकॉर्डर गुन्हेगार आहे. मग असे रेकॉर्डर गुन्हेगार असे मोकळे फिरूच कसे शकतात? कुठे कोण? याला जबाबदार राज्य सरकार, केंद्र सरकार. महिलाची सुरक्षा अजिबात नाहीये. सुरक्षा इथे त्यामध्ये आहे. आमची मुलगी जर बाहेर गेली शिक्षणासाठी, जॉबसाठी जर बाहेर गेली, ती परत सुरक्षित येईल याची आम्हाला खात्री राहिलेली नाही. त्याला जर पकडलं ना, त्याला पकडल्यानंतर इथे आणून त्याला स्वारगेटच्या चौकामध्ये बांधून टाका, विषय संपला. त्याला काय कॅमेरे बंद आहे, तिथले सुरक्षा रक्षक कुठे गेलेले आहे, तिथली सगळी व्यवस्था खराब आहे. पोलिसांची ही तर आपण पोलीस अधिकाऱ्यांना म्हणू की हे काय, पण इथले सुरक्षा रक्षक कुठे गेले होते? बाहेरच्या देशामध्ये जर बघितलं तर त्याला जो पण कोणी आरोपी असेल त्याला लगेच जाळलं जातं, लगेच त्याला सजा दिली जाते. आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये तसं का नाहीये? काय कारवाई याचा अर्थ प्रशासन सरकारच्या दबावाखाली काम करतंय. आम्हाला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे, तो आम्ही परत तुम्हाला दादा विचारतोय. आमच्या महिला बहिणी आता यापुढे सुरक्षित राहणार आहेत का? तर हे उद्धव ठाकरेंची शिवसेना जी आहे ती आक्रमक झालेली आहे. अनेक
महिला यात सहभागी झालेल्या आहेत. काय 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 मागणी आहे? काय मागणी आहे म्हणजे सुरक्षा पाहिजे महिलांना. सरकार झोपलंय का हे? मी तर ह्या गोष्टींच्या आधी याला जबाबदार आमचे गृहमंत्री आहेत आणि सत्तेत आल्यापासून गृहमंत्र्यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी काय केलेलं आहे हे आम्हाला आज कळूनच द्या. आणि 1,500 दिले की महिलांवरची जबाबदारी संपली. हा, असं काही होत नाही. त्यांची तुम्हाला मतं गोड लागतात, मग त्यांना त्यांची सुरक्षेचा हक्क त्यांना पुरवता आला नाही यांना. मग ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे यांच्या या सत्तेत. पोलिसांना आणखी आरोपी सापडत नाही. 24 तास झाले. सापडत नाही का? सरकार त्याला पाठिंबा देते, पोलिसांना सुद्धा तेवढीच मदत करते. सत्ताधारी लोक पोलिसांना पण तेवढीच मदत करत असतील तर आज महिला सुरक्षित नाहीये. आरोपीचं नाव कळलंय, त्याचा फोटो समजला आहे, सगळं समजलं आहे, तरी यांना पोलिसांना विचारल्यावर ते माहिती देतात आम्ही 8 पथकं सोडली. 8 पथक सोडलेली असताना पण हा इसम आपल्याला सापडत नाही म्हणल्यावर सत्ताधारी पक्ष त्यांना पाठिंबा देतोय का हेच कुठंतरी यातनं सिद्ध होतंय. तर हे सगळे जे सत्ताधारी हाकेच्या अंतरावर माधुरीताई राहतात. हा, मग आता माधुरीताई झोपल्यात का? हा, मग त्या ताईंचा प्रभाग जवळपास अर्धा जोडलेला आहे स्वारगेटला. मग त्या ताई का नाही आहेत? ताईंकडे नाही. हा, मोहोळ सारख्या आपल्याला मिरवतायत खासदार, मग ते कुठे आहेत? माधुरीताई कुठे आहेत? हा, एवढे सत्ताधारी झोपलेत का आतापर्यंत?